नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी तृप्ती. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बघा मंडळी, दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे. आपण अनेक जण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करावा असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळं आपण आपल्या घरातला कोपरा न कोपरा स्वच्छ करत असतो. अगदी कुठेही अंधार राहू नये, कारण ज्या ठिकाणी अंधार असतो त्या ठिकाणी माता लक्ष्मी कधीच राहत नाही. त्यामुळे जेवढ्या आपल्या घरामध्ये रूमा आहेत किंवा कोपरे आहेत त्या सर्व ठिकाणी आपण आपले जे पंथी आहे ती लावत असतो आणि आपल्या घरातलं पूर्ण वातावरण प्रकाशमय करत असतो. असंच आपल्याला देखील या दिवाळीच्या दिवशी काही खास कामे करायची आहे. महिलांनो, ही जी कामे मी तुम्हाला सांगणार आहे ते अवश्य करा. यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल. आणि ही जी दिवाळी आहे या दिवाळीच्या दिवशी जर आपण माता लक्ष्मीला जर प्रसन्न केलं तर वर्षभर आपल्याकडे पैशाची कमतरता राहत नाही. आपल्या घरात पैसा आणि पैसाच राहतो. पैशासोबतच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी असणं सुद्धा गरजेचं आहे. आपल्याकडे खूप पैसा आहे पण आपल्या घरात सतत कटकट भांडण चिडचिड आहे तर पैसा काय कामाचा नाही मंडळी. त्यासाठीच आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहे. आणि चुकूनही महिलांना ह्या गोष्टी करू नका. याने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी येणार नाही. मग तुम्हाला वाटेल की मी पूर्ण घर स्वच्छ केलं, मी पूर्ण कपडे धुतले, भांडे घासले, पूर्ण घर स्वच्छ धुतलं किंवा भिंती घासल्या तरी माता लक्ष्मी माझ्या घरी आली नाही. तर तुम्ही ह्या चुका करतात. त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरात कधीच येत नाही. त्यामुळे तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे. कोणती काळजी घ्यायची आपण ते बघू. बघा मंडळी, दिवाळी सणाला असं विशेष महत्त्व आहे. दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीने आपल्या घरात यावं त्यासाठी आपण आपलं घर पूर्ण स्वच्छ करतो. त्यासोबत माता लक्ष्मीला ज्याही वस्तू आवडतात त्या वस्तू आपण आपल्या घरामध्ये फराळाचं तयार करत असतो. कारण माता लक्ष्मीने आपल्या घरात यावं, आपल्याला असं वाटतं की तिने आपल्या घरातलं जे फराळाचं आहे ते थोडंसं अन्न ग्रहण करावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यासोबतच आपल्याला काही विशेष ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत. त्या कोणत्या ते बघू. सकाळी आपल्याला ज्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे त्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे मग मी केव्हाही उठल ही चूक करू नका. बघा महिलांनो, ही चूक आपण सहसा जास्त करत असतो. जी ही सेवा करायची आहे ती ब्राह्म मुहूर्तावर करा. याचा विशेष आपल्याला फरक पडत असतो. कारण ब्राह्म मुहूर्तावर जे देवदेवता आहे ते पृथ्वीवर आलेले असतात आणि ते पृथ्वीवर आल्यानंतर ज्या घरामध्ये त्यांचं पूजन होत असतं त्या घरामध्ये त्यांचा अखंड वरदहस्त राहत असतो. त्यामुळे माता लक्ष्मी देखील या दिवशी पृथ्वीवर तर येणारच आहे. त्यामुळे ब्राह्म मुहूर्तावर जर तुम्ही उठले सकाळी, ब्रह्म मुहूर्तावर उठल्यानंतर आपल्याला अंघोळ करायची आहे. अंघोळ झाल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे, उंबरठा आहे, त्या उंबरठ्याला आपल्याला अगदी स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि काही पाणी आपल्याला उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे. असं केल्यानं जी निगेटिव्ह एनर्जी आपल्या उंबरठ्यावर जमलेली आहे ती आपल्याला घराच्या बाहेर काढायची आहे. कारण जर आपल्या घरातली अलक्ष्मी बाहेर गेली तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड येणार आहे. त्यानंतर आपला जो उंबरठा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्या दिवशी अमावस्या आहे आणि अमावस्याला विशेष महत्व आहे. आणि सगळ्यात महत्वाची अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजनची जी अमावस्या आहे तिला विशेष महत्व आहे. त्यामुळे आपल्याला न चुकता या दिवशी हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे, थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे, त्यानंतर गंगाजल, त्यानंतर गुलाबजल, त्यानंतर थोडासा कापूर टाकायचा आहे आणि आपल्याला ते लेपन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पावलं काढायची आहे आणि हळदी कुंकू फूल अर्पण करून आपल्या उंबरठ्याचे पूजन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या वेळेस आपल्याला सकाळी उठल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे. आता कोणताही सण असू द्या, आपण जर सूर्याला अर्घ दिला तर आपली प्रगती थांबली असेल, आपल्या मुलांची प्रगती थांबली असेल, घरामध्ये म्हणजे मुलगा मुलगी त्यांचं वय झालं, त्यांना नोकरी नाही, त्यासाठीच आपल्याला न चुकता रोज सूर्याला अर्घ द्यायचा आहे. असं केल्याने सुद्धा आपल्या जीवनामध्ये शुभ परिणाम तुम्हाला दिसणार आहे. कारण आपल्या कुंडलीतला जो सूर्यग्रह आहे तो मजबूत असावा, त्याने आपल्या जीवनामध्ये अनेक अनेक चांगले कार्य घडत असतात. त्यानंतर आता बघा, आपण म्हणणार की मी स्वच्छता, मी कालच फरची घासली, कालच फरची पुसली, मला आज फरची पुसायची नाही. तर ही चूक करू नका मंडळी. आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी सकाळी जेव्हा तुमची अंघोळ झाल्यानंतर आपल्याला फरशीमध्ये थोडंसं बकेटभर पाणी घ्यायचं आहे. पाणी घेतल्यानंतर त्यात थोडीशी हळद टाकायची आहे. 1 चमचा हळद टाका, त्यानंतर थोडंसं गोमूत्र टाका, त्यानंतर 1 कापूर टाका, थोडासा लिंबू टाका आणि न विसरता आपल्याला त्यामध्ये खडे मीठ टाकायचे आहे आणि याने पूर्ण आपल्याला फरची पुसायची आहे. अगदी कोपरा पुसायचा आहे. आपल्या घरात कितीही निगेटिव्ह एनर्जी असू द्या, आपल्या घरात किती भांडणं असू द्या, सततची कटकट असू द्या, आपली ती निघून जाणार आहे. आणि अलक्ष्मी किंवा निगेटिव्ह एनर्जी जर आपल्या घरातून निघली तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नक्कीच येणार आहे. माता लक्ष्मीचा जर पाय आपल्या घरामध्ये पडला तर आपल्याला कशाची कमतरता राहणार नाही. आपण बघतो की शेजारची बाई आहे, तिच्या घरात पैसा खूप आहे, माझ्याकडे का नाही, तर तुम्ही ह्या चुका करतात. त्यामुळे तुमच्याकडे माता लक्ष्मी राहत नाही. तर तुम्हाला या चुका करायच्या नाही आणि त्या दिवशी न चुकता फरची पुसायची आहे. त्यानंतर दिवसभर घरामध्ये धूप लावा, अगरबत्ती लावा. अगदी घरातलं वातावरण प्रसन्न झालं पाहिजे, अगदी सुगंधमय झालं पाहिजे, आपल्या घरामध्ये अगदी सुंदर वास आला पाहिजे. अगदी शेजारच्या बाईने जरी विचारलं की बाई तुझ्या घरातून खूप सुंदर वास येतोय, सांगू नका काय येतोय, पण तुम्ही हा उपाय करा. ज्या घरामध्ये वातावरण प्रसन्न आहे, ज्या घरात सुगंधमय वातावरण येत आहे, अगदी घाणेरडा वास असल्यानंतर आपण स्वतः तिथं बसत नाही, मग माता लक्ष्मी तुमच्या घरात काय येईल, तुम्ही पण विचार करा मंडळी. त्यासाठी आपल्याला न चुकता त्या दिवशी घरामध्ये धूप दीप लावायचा आहे. अगदी तुम्हाला स्तोत्र मंत्र येत असेल तुम्ही तोंडाने म्हणा, नसेल तर तुम्ही युट्यूबला लावा, कनकधारा स्तोत्र लावा, श्री सुक्त लावा, व्यंकटेश स्तोत्र लावा, त्यासोबत विष्णू सहस्रनाम लावा,
विष्णू सहस्रनामाचा जिथं पाठ होतो त्या घरामध्ये जर भगवान विष्णू आपल्या घरात आले तर माता लक्ष्मी देखील त्यांच्या मागे येणार आहे. त्यामुळे आपल्याला त्या दिवशी विष्णू सहस्रनामाचा देखील पाठ करायचा आहे. त्यासोबतच आपल्याला विष्णू सहस्रनामाचा देखील पाठ करायचा आहे. त्यासोबत व्यंकटेश स्तोत्र सुद्धा लावा. बघा मंडळी, अगदी साध्या आणि सोप्या उपाय आहे. त्यासोबतच आपल्याला या दिवशी आपला जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजावर आपल्याला हळदी आणि कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे. पूर्ण स्वस्तिक काढायचं आहे. त्यामध्ये 4 थेंब द्यायचे आहे. त्यानंतर दोन्ही साईडला, उजव्या साईडला आणि डाव्या साईडला सीमा रेषा द्यायची आहे, म्हणजे 2-2 रेषा ओढायच्या आहे. त्यानंतर आपल्याला आंब्याची पानं लावायची आहे. आता आंब्याची पानं आणि जर झेंडूची फुलं भेटली तर अतिशय उत्तम, कारण ते सुद्धा वास्तुदोष दूर करत असतात. आणि माता लक्ष्मीला तोरण अतिशय प्रिय आहे. त्यासोबत तुमच्याकडे जर कवड्याचं तोरण असेल अतिशय उत्तम, ते लावा. नसेल तर तुम्ही कवड्याचं जे तोरण आहे ते आणा, कारण माता लक्ष्मीला कवडे अतिशय प्रिय आहे. आणि ज्या घराच्या बाहेर कवड्याचं तोरण लावलं जातं त्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होत असती असं ज्योतिषशास्त्रानुसार म्हणणं आहे. त्यामुळे तुम्हाला त्या दिवशी न चुकता आंब्याची जी पानं आहे आणि झेंडूची जी फुलं आहेत त्याचं तुम्हाला तोरण लावायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आता जी अमावस्या आहे ही अमावस्या विशेष आहे, कारण या अमावस्येला असं विशेष महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या घराचा उतारा करायचा आहे. आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे सोललेलं. त्यानंतर नारळाची शेंडी आपल्याला बाहेर उभं राहायचं आहे. नारळाची शेंडी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या साईडनी असणार आहे. हातात घ्यायचं आहे आणि 7 वेळेस आपल्या मुख्य दरवाजावरून ते फिरवायचं आहे. फिरवताना आपल्या 7 वेळेस श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे. आणि तसंच कुणाशी न बोलता ते नारळ आपल्याला बाहेर नेऊन फेकायचं आहे. असं केल्याने सुद्धा आपल्या घरातला नजर दोष असेल, घराला निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा कोणीतरी कर्णीबाधा केली असेल असं तुम्हाला वाटत असेल, घरामध्ये तुम्हाला करमत नसेल, मन लागत नसेल, तर या सुद्धा तुमच्या समस्या दूर होणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर आपल्या सर्वांकडे हिंदू धर्मामध्ये तुळशीला विशेष महत्त्व आहे. त्यासाठीच आपल्याला न चुकता या दिवशी तुळशीची पूजा करायची आहे. तुळशीजवळ अगदी रंगीत वेगवेगळ्या रंगाने रांगोळी काढायची आहे. तुळशीचं पूजन करायचं आहे. त्यानंतर सकाळी आपण उठल्या तुम्ही ब्राह्ममुहूर्तात उठणार आहात. आंघोळ झाल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजाचं आपण जेव्हा लेपन झाल्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये थोडीशी खाली तांदूळ टाकायचे आहे. त्यानंतर एक दिवा घ्यायचा आहे आणि तो दिवा आपल्याला आपले जे मुख्य दरवाजा आहे किंवा मुख्य दरवाजाच्या बाहेर तो दिवा लावून ठेवायचा आहे. अगदी सकाळी तुम्ही 3:30ला उठा, 4ला उठा, 5ला उठा, पण तुम्हाला हे करायचं आहे. दिवाळी आहे, मी संध्याकाळी दिवे लावणार आहे, ते बरोबर आहे मंडळी, पण आपण जर ब्राह्ममुहूर्तावर उठत आहोत आणि माता लक्ष्मीला दिवा अतिशय आवडतो, त्यामुळे ज्याही घरात दिवा चालू आहे अगदी तुम्ही सकाळी लावला तर त्याचा तुम्हाला असा चांगला फरक दिसणार आहे. त्यामुळे उठल्या तुम्ही लावू शकतात. पण जर तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर जरी हा दिवा लावला तरी तुम्हाला याचा निश्चित असा फरक पडणार आहे. त्यानंतर आपला जो घरातला किचन ओटा आहे त्या किचन ओट्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर घराची जी उत्तर दिशा आहे त्या उत्तर दिशेला सुद्धा आपल्याला एक स्वस्तिक काढायची आहे. त्यामध्ये छोटे छोटे 4 थेंब द्यायचे आहे. नंतर ज्या 2-2 सीमारेषा असतात उजव्या साईडला आणि डाव्या साईडला, त्या 2 सीमारेषा सुद्धा आपल्याला द्यायचं आहे. नंतर हळदी कुंकू फूल वाहून आपल्याला नमस्कार करायचा आहे, कारण उत्तर दिशा ही कुबेराची आहे आणि कुबेर महाराजांनी सुद्धा आपल्या घरात अखंड वास करावा, माता लक्ष्मीसोबत त्यांनी सुद्धा आपल्या घरात यावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यानंतर आपल्याला संध्याकाळी हवन करायचं आहे. आता ताई आम्हाला हवन करायचं, पण आमच्याकडे हवन कुंड नाही किंवा आमच्याकडे हवनाचं सामान नाही, मग आम्ही कसं करायचं? बघा मंडळी, अगदी साधं सोपं आहे. आपण नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशतीचं पठण केलं आणि शेवटच्या दिवशी म्हणजे अष्टमीला आपण हवन केलं. मग हवनाचं जो सामान आहे, समित आहे, तर तुमच्याकडे उरलेलं नसतील तर अगदी सोपं तुम्हाला कुठेही जे पूजेचं साहित्य भेटतं दुकानामध्ये तुम्हाला हवनाचं सामान भेटणार आहे. तुम्ही तिथं जाऊन अगदी समिता जरी आणल्या तरी चालेल, पण आमच्याकडून शक्य नाही किंवा आम्ही ग्रामीण भागात राहतो, जाणं शक्य नाही. तर बघा मंडळी, आपली एक छोटी पंती घ्यायची आहे किंवा आणखी तुमच्याकडे एखादं मातीचं मोठं भांडं असेल तरी चालेल. एक पंती घ्यायची आहे. पंतीमध्ये आपल्याला थोडासा भीमसेनी कापूर टाकायचा आहे. भीमसेनी कापूर टाकल्यानंतर आपल्याला 5 लवंग, 2 वेलची, 1 तेजपान, 2 मिरे घ्यायचे आहे आणि ते तुम्हाला त्याचं हवन म्हणजे तुम्ही ते चालू असताना श्रीम 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 किंवा ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि तिथं हात जोडून बसायचा आहे. याने आपल्या घरातील कितीही निगेटिव्ह एनर्जी असू द्या, आपल्या घरात जर तुम्हाला वाटतं की माझ्यावर कोणी कर्णीबाधा केला आहे किंवा माझ्या घरात कोणत्या वाईट शक्तीचा प्रभाव आहे, तर हे सगळं दूर होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या घरातली अलक्ष्मी बाहेर जाणार आहे. आपल्या घरात किती कटकट असू द्या, ती कटकट सुद्धा आपल्या घरातून काढता पाय घेणार आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी न चुकता हवन करायचं आहे, कारण अमावस्येच्या दिवशी आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी केलेली कोणतीही सेवा वाया जात नाही, याचा निश्चित आपल्याला फरक पडत असतो. त्यामुळे तुम्हाला हा उपाय देखील करायचा आहे. त्यानंतर आता संध्याकाळ झाली, मग आपल्याला आता लक्ष्मी येण्याची वेळ झाली, संध्याकाळी 5:30-6:30 झाले. आपल्याला
संध्याकाळची वेळ झाली, मग आता मला झाडू मारायचा, हीच चूक तुम्ही करतात मंडळी. संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी झाडू मारायचा का नाही, हीच वेळ असते माता लक्ष्मीला घरात येण्याची. त्यामुळे तुम्ही 3:30ला 4ला तुम्ही स्वच्छ घर झाडून घ्या. त्यानंतर बाहेरचं जे अंगण आहे ते सुद्धा झाडून घ्या. त्यानंतर रांगोळी पाणी काय करायचं ते करून घ्या. पण 4:30-5च्या नंतर संध्याकाळ झाली, घरात खूप जण आहेत, पाहुणे आहेत, छोटे छोटे मुलं आहेत, सगळा कचरा केला. एक रुमाल घ्या, कोरा किंवा जोही कपडा, कोरडा कपडा घ्या आणि त्याने पूर्ण तुमची जी फरची आहे ती हाताने पुसून घ्या. पण याने घर झाडू नका. माता लक्ष्मीला जर तुम्ही घरातून काढत असाल तर माता लक्ष्मी तुमच्या घरात पाय देईल का? आता एखादं पाहुणं जर आलं, आपण पाहुण्यांना म्हणलं तुम्ही माझ्या घरात येऊ नको, पाहुणे आपल्या घरात येतील का? नाही. तसंच आपल्याला संध्याकाळी न चुकता म्हणजे 5:30च्या नंतर किंवा 4:30च्या नंतर, कारण यावेळेस लक्ष्मीपूजनचा मुहूर्त फार लवकर आलेला आहे, त्यामुळे 4:30च्या नंतर चुकूनही तुम्ही घर झाडू नका. घर झाडल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात राहत नाही, रोज राहते, पण आता हा जो दिवस आहे या दिवशी तुम्ही चुकूनही घर झाडू नका. झाडायचं असेल तर एक कपडा घ्या आणि कपड्याने अगदी पूर्ण घर पुसून घ्या. त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये आता आपण सगळी तयारी केली, अगदी लक्ष्मीपूजनची तयारी झाली, घर स्वच्छ केलं, अगदी घराला रंगरंगोटी दिली, घरातील सगळं स्वच्छ पुसून घेतलं, कपडे स्वच्छ केले, भांडे स्वच्छ केले. पण तुमच्या घरात पती पत्नीची, सासू सासऱ्यांचे, दीर जावा भावांची, मुलांची भांडणं चालू असेल, कटकट चालू असेल, शिवीदेणं चालू असेल, अशा घरामध्ये माता लक्ष्मी येत नाही. त्यामुळे हीच चुकी तर तुम्ही चुकूनही करू नका. त्या दिवशी तुम्हाला जेवढं शांत राहता येईल तेवढं शांत राहा. आपल्याला आपल्या घरातल्या माणसांचे स्वभाव माहिती आहे, त्यामुळे चुकूनही भांडू नका. मी सगळं केलं, मी दिवाळीला सगळं केलं, हे चुकीचं आहे. जर तुम्ही घरात कटकट केली, भांडणं केले, तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच येत नाही. त्यामुळे त्या दिवशी तुम्हाला जेवढं शांत राहता येईल तेवढं शांत राहा आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करू द्या. सेवा करणं महत्वाचं आहे, पण कधी कधी कुठंतरी शांत राहणं किंवा प्रत्येक गोष्टीत उत्तर देणं हे चुकीचं असतं. त्यामुळे जर घरातली व्यक्ती भांडत असेल, त्यांना भांडू द्या, त्यांना शांत करा आणि माता लक्ष्मीचं तुम्ही अगदी मनोभावे सेवा करा. बघा, अतिशय साध्या सोप्या आहे जे उपाय होते हे आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी करायचं आहे. तुमच्यावर माता लक्ष्मीची अखंड कृपा राहो. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.